पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस भाई बस। काका गाडी चालू करा। सायली, नाशिक ते मुंबई हा प्रवास तू केलास, खूप मोठा प्रवास होता तुझ्यासाठी। कसा झाला प्रवास? आपल्याला संधी खूप मिळतात पण असं मान तसं म्हणावं तसं कमी मिळतो। पण माझा स्ट्रगल नाही पाहिलं मी खूप ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आले। मला राजकीय विश्लेषक व्हायचं होतं, तुम्हाला माहिती आहे। तर ॲक्सिडेंटली एक एकांकिका केली, तिथून पुढे प्रवास सुरू झाला। मला वाटलं आता नाही बस, आता हे ऑडिशन वगैरे देणं माझ्याच्यानं होणार नाही, म्हणून मी ते बंद केलं आणि तेव्हाच काय दिया परदेस माझ्या आयुष्यात आला। तर तो खूप सुंदर प्रवास आहे, म्हणजे त्याच्यातले प्रवासी पण खूप सुंदर होते, सगळे छान होते। खूप छान अनुभव घेऊन मी इथपर्यंत आली आहे। मला एकही वाईट अनुभव आला नाही। पण या प्रवासातला विशेष लक्षात राहणारा एखादा किस्सा, एखादी गोष्ट? सगळेच आहेत। आता झी पासूनच सुरुवात झाली माझी, त्यामुळे काहे दिया परदेस हे माझ्यासाठी म्हणजे स्वप्न पण नव्हतं, स्वप्नही नव्हतं पाहिलं मी की मोहन काकांबरोबर, शुभांगी मावशीबरोबर काम करेन। त्यानंतर ABCDच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम, म्हणजे आपण एकत्रच होतो। तर याच्यातले प्रसंग म्हणजे प्रत्येक सिरियलने, प्रत्येक सिनेमाने काहीतरी दिलेले आहे, त्याच्यामुळे सगळे प्रसंग माझ्यासाठी स्वप्नासारखेच आहेत। काहे दिया परदेससाठी तू पहिल्यांदा भारताच्या बाहेर प्रवास केलास आणि मग अजून काही चित्रपटांसाठीही प्रवास केलास। त्यातला बाहेरचा कुठला प्रवास तुझ्या जास्त लक्षात राहिला? म्हणजे काहे दिया परदेससाठी केलेला का त्याच्यानंतर चित्रपटांसाठी केलेला? काहे दिया परदेसमुळे मी पहिल्यांदा विमानात बसले। म्हणजे आम्ही बनारसला गेलो तेव्हा सुद्धा मी पहिल्यांदा विमानात बसले आणि त्याच्यानंतर स्वित्झर्लंड म्हणजे फेरी टेलच आहे, त्यामुळे ते जास्त लक्षात राहतं कायम। आणि लंडन तर आता सगळेच जातात, त्याच्यामुळे ठीक आहे। मी लंडन आता महाराष्ट्रातलं एखादं गाव झाल्यासारखं वाटतंय। भोर, सातारा, वाईला जसे जातात तसे लोक, कारण तिकडे आजूबाजूला बघितलं की आपलेच लोक आहेत, त्यामुळे काही फरक नाही। स्वित्झर्लंडचा प्रवास कसा होता? पहिल्यांदा तू तिकडे गेलीस परदेशात पहिल्यांदा गेले आणि डिरेक्ट स्वित्झर्लंड म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो। आणि युंगफ्रा तर तिथे ऑक्सिजनची कमी आणि असं तसं, आणि तुम्ही टॉप ऑफ द वर्ल्ड आहात, ही फिलिंगच खूप वेगळी होती। आणि तिकडे अशी पद्धत आहे, युंगफ्रावरून पत्र लिहितात, तुमच्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहायचे आणि ते त्या पोस्ट कार्डवर पोस्ट होतात आणि तुमच्या पत्त्यावर येतात। तर मी माझ्या आईबाबांसाठी पत्र लिहिलं होतं तिकडनं, जे 1 महिन्याने त्यांना मिळालं। हो। कसं वाटलं आईबाबांना? त्यांना काही कळलं नाही पहिले, पण ठीक आहे। म्हणाले असं कसं पत्र इथले तसं काय लिहून पाठवलं? मी म्हणतो मी इथे नाही लिहिलं, ते मी तिकडनं पाठवलंय। नुकताच तुझ्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। तो चित्रपट करताना असं वाटलं होतं? हो, कारण नकळतपणे आम्ही सगळेच पैठणीचं शूट करत असताना सुद्धा असं म्हणायचो, याला तर नॅशनल मिळणार, याला तर नॅशनल मिळणार, पण असं गमतीत म्हणायचो, पण ते खरं झालं। आणि म्हणजे एकदा आम्ही देवदर्शनाला गेलो असताना असं झालं की काय मागायचं देवाकडे, तर मी असं सहज म्हटलं की नॅशनल मिळू दे, आणि तो खरंच मिळाला। पण त्या दिवशी मी फक्त रडत होते, एवढंच मला आठवते, बाकी मला काहीच आठवत नाही त्या दिवसात। आणि आता दादा, या स्टॉपवर अजून एक आपला प्रवासी आपल्या बरोबर जॉईन होणार आहे। खरं तर अखंड महाराष्ट्राने त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम केलं। राणादा म्हणून सगळेजण त्याला ओळखतात आणि तो आला की असं लोकांमध्ये आपला माणूस आला असं एक फिलिंग असतं। तसा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी याचं आपण स्वागत करूया। तर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका राणादा उर्फ हार्दिक जोशी याचं मनापासून स्वागत करूया। हार्दिक, तुझं खूप खूप स्वागत आमच्या गप्पांच्या या प्रवास दौऱ्यात। आज तू इथे आलास ते राणादा म्हणून नाही, तर एका मराठीतल्या अत्यंत महत्त्वाचा चित्रपट जो आता प्रदर्शित होतोय त्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तू आज आमच्या या बसच्या प्रवासात सामील झालास।
काय सांगशील हर हर महादेव या चित्रपटाविषयी, त्यातल्या तुझ्या भूमिकेविषयी? खरं तर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आहे. मी सुरुवातीपासून सांगेन, खूप चांगला योगायोग जुळून आला होता. कारण मला अभिजित सरांचा फोन आला की आपण असं असं करतोय, एक चित्रपट करतोय, त्यात तू आम्हाला हवा आहेस. म्हटलं माझी ऑलरेडी एक मालिका सुरू आहे, तर कसं शक्य होईल सगळं? तर तू तयार असेल तर सगळं जुळून येईल असं त्यांनी पण सांगितलं. आणि योगायोग इतका छान होता की आमची मीटिंगच पन्हाळा गडावर झाली. वाह. मी त्या पायथ्याशी शूट करत होतो. सर मला म्हणाले की तू इथे ये, मी पन्हाळ्यावरती आहे, आपण भेटून बोलूया. आणि मी सरांना भेटायला गेलो आणि तिकडे सगळंच फायनल झालं की नाही तू करतोयस, आपण बघूया कसं तारखांचं होईल, काहीच माहीत नाही. आणि ते झालं आणि दुसऱ्या दिवशीच कळलं की मालिका ऑफ एअर जाणार आहे म्हणून. म्हणजे हे कुठेतरी जुळून आलं होतं. आणि कोल्हापुरातच पहिली माझी मालिका आणि कोल्हापुरातच पहिला माझा असा चित्रपट की जो इतिहास घडवणार आहे हे तेव्हा कळत होतं. आणि ऐतिहासिक चित्रपट आणि ते वाईब्स होते की हा चित्रपट नक्कीच इतिहास घडवणार आहे. सुरुवात इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं नव्हतं, पण जसं जसं आम्ही शूट करत गेलो तेव्हा तेव्हा गोष्टी कळत गेल्या. आणि माझ्यासाठी खूप छान अनुभव होता हा, कारण सगळे दिग्गज कलाकार होते आणि एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्यासाठी मी अभिजित सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला निवडलं या रोलसाठी. आबाजी विश्वनाथ हे कॅरेक्टरचं नाव आहे. खरं तर हे कॅरेक्टर नाही म्हणता येणार, हे खूप महत्त्वाची भूमिका असलेलं तेव्हाचं एक कॅरेक्टर आहे. कारण की ही व्यक्ती महाराजांचा गुप्तहेर आणि मुळात अनुभवही कमी, कारण वय कमी होतं असं हे पात्र होतं. आणि खूप डॅशिंग माणूस म्हणता येईल, कारण की त्यांच्यात राहून त्यांची माहिती काढून महाराजांपर्यंत पोचवणं हे त्याचं काम होतं. आणि नेहमी असं म्हणजे त्याच्यात असं काही होतं की अरे हा आला म्हणजे काहीतरी घेऊन आला, असं त्याचं एक व्यक्तिमत्व तिथे एक तयार झालेलं असतं. तर खूप छान अनुभव होता माझा. खूप त्या पात्रांकडनं शिकता आलं. आपण शूट करत असताना पन्हाळ्यावर शूट करत होतो ते आपल्या असा एक विषय झाला होता, महाराज पण असे त्यांच्या माव्यांबरोबर बसत असतील ना, आपला एकदा विषय झाला होता. तर इतकं ते छान होतं की असं वाटत होतं की नाही आपण खरंच त्या काळात गेलेलो आहे. आणि माझं नशीब खूप मी चांगलं समजतो की या टीमचा मी भाग बनलो आणि हर हर महादेव या चित्रपटामध्ये माझं नाव जोडलं गेलं. त्याबद्दल खरंच थँक्यू. हार्दिक, पहिल्या चित्रपटाने, पहिल्या तुझ्या मालिकेने तुला प्रचंड प्रेम आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद दिला. राणादा, त्याच्यावरती भरभरून प्रेम केलं महाराष्ट्राने. प्रत्येक भूमिका आपल्याला काहीतरी देत असते. पहिल्या तुझ्या भूमिकेने तुला प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. या ऐतिहासिक चित्रपट जो आता येतोय हर हर महादेव, यातल्या भूमिकेने तुला काय दिलं? प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा काय असतो, किंवा आजकालच्या काळात नुसतं आपण बोलतो, करत काहीच नाही. पण त्या बोलत नव्हते, करून दाखवत होते. ही धमक त्याच्या मनगटात होती. आणि मला असं वाटतं की मराठी माणसाची ताकद किंवा त्याच्या मनगटात किती ताकद आहे, मी शरीराचं म्हणतच नाही, फक्त मनगटाची गोष्ट करते की मनगटात किती ताकद आहे, हे तेव्हा मला कळलं. की नुसतं आपण इतिहास वाचला आहे किंवा बघितला आहे किंवा जुने चित्रपट असतील किंवा काय, पण स्वतः आपण एखादी भूमिका सादर करतोय आणि त्या गोष्टीचा आपण भाग होतो, तेव्हा कळतं की खरंच मराठी माणूस कसा होता तेव्हा. का महाराज जाणता राजा होते, का महाराज त्यांच्यातले होते, हे तेव्हा सगळं कळलं. आणि की जसं तुम्ही मग अशी म्हणालात की एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या राजासाठी आपला प्राणसुद्धा माहिती आहे की आम्ही ते जाणार आहोत, आम्ही परत नाही येणार, पण तेही ते हसतमुख सांगत होते. ही ताकद काय, हा प्रामाणिकपणा काय, हे त्यातून मला शिकायला मिळालं. वा, मला असं वाटतं की हाच एक अत्यंत महत्त्वाचा विचार, कुठल्याही स्वार्थाच्या पलीकडे महाराजांनी उभी केलेली माणसं होती. त्यांना हेही माहिती नव्हतं की खरोखर स्वराज्य ज्याच्यासाठी आपण लढतोय ते खरोखर उभं राहणार आहे का नाही राहणार आहे. कारण जेव्हा लढ्याला सुरुवात केली त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला त्यांचे सुरुवातीचे कित्येक साथीदार त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे त्यांना हे माहिती नव्हतं की ज्या व्यक्तीसाठी आपण हे करतोय हा खरोखर स्वराज्याची निर्मिती होणार आहे की नाही, हेही त्यांना माहिती नव्हतं. पण जे स्फुल्लिंग महाराजांनी त्या प्रत्येकाच्या मनामध्ये पेटवलं होतं, ज्या स्फुल्लिंगाची निर्मिती महाराजांनी केली होती, तो विचार इतका स्वच्छ, इतका प्रामाणिक, इतका खरा होता. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की त्यातली सगळीच माणसं ही महाराजांच्या रक्तमासाची नव्हती, पण ती सगळी माणसं एका विचाराने जगत होती आणि तो विचार होता स्वराज्याचा. आणि हे विचार त्या सर्व न शिकलेल्या, प्रसंगी अडाणी, प्रसंगी गाव कुसाबाहेर राहिलेल्या माणसांच्या मनामध्ये ज्या माणसांनी पेरले
त्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा. आणि आता हार्दिक तू इथे आलास, सायली बरोबर आपण गप्पा मारतोय आणि आता मी अतिशय एक सोपा खेळ तुमच्या बरोबर खेळणार आहे. हे 2 बोर्ड मी तुमच्या हातात दिलेत. या बोर्डवरती होय लिहिलंय आणि नाही असं लिहिलंय. तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं जे काही तुझं उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या समोर प्रेक्षकांना दाखवायचास. ठीक आहे? तर पहिलवान असल्याचा इंडस्ट्रीत फायदा झाला का? झाला? हो. कसा? म्हणजे निर्माते वचकून होते तुला? नाही नाही घाबरून होता? तसं तुझे पैसे बुडाले आहेत असं? नाही नाही तसं नाही. नाही असा कधी अनुभव आला नाही आणि येऊ पण नाही असं मला वाटतं. नाही खरंच आला, कारण की त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट सुद्धा कदाचित त्या व्यक्तिरेखेमुळे मला मिळाला. कारण की त्या मालिकेमध्ये मी ताकदीचं सगळं, कारण पहिलवान म्हटलं आणि त्यात राणा म्हणजे आबळाच्या छातीचाच दाखवला होता, तर ती ताकद तेवढी वाढवली होती मी तेव्हा. त्यामुळे नक्कीच याचा फायदा झाला की बरीच लोक येऊन मला म्हणतात की रांगडा माणूस मिळाला आम्हाला, आता एक रांगडा माणूस मिळाला. तर त्यामुळे नक्कीच मला त्याचा फायदा झाला आणि होतोय. म्हणजे तर मी म्हणजे कुस्तीचा जिथे मी म्हणजे आपण म्हणू आता चित्रपटाच्या लँग्वेजमध्ये आपण फाईट सिक्वेन्स म्हणतो, ते सगळे मी खरे केलेत मालिकेमध्ये. तर त्यामुळे त्याचा फायदा मला इथे होतो आणि नक्कीच खरोखर फायदा झालाय मला. सिरियल कलाकाराला सिनेमाचे कलाकार कमी लेखतात का? माझ्या अनुभवात मी नाही म्हणेन, कारण की म्हणजे मी स्वतःबद्दल बोलीन, इतरांचं मला माहिती नाही की काय त्यांचा अनुभव असेल. पण या मालिकेने मला इतकी प्रचिती दिलेली आहे, म्हणजे की मी म्हणेन की प्रसिद्धी तर दिलीच, पण एक आदरयुक्त व्यक्तिमत्व माझं उभं केलं. म्हणजे कुठेही गेलो की अरे राणादा कसे आहात, आणि लहान मुलं काय राणा कसा आहे, काय राणादा कसा आहे, म्हणजे प्रत्येकाला मी आपला वाटतो. ही मला या व्यक्तिरेखेने मला दिलं, त्यामुळे मला असं नाही कुठे आलं नाही, सगळीकडे मला आदरच मिळत आलाय. खरं तर मी त्या पात्रास, त्या एवढ्या आदरयुक्त पात्रास आहे की नाही हे मला खरंच माहीत नाही, पण आदर मला नक्की मिळतो सगळीकडे. की अजूनही मला म्हणजे मालिका संपून 2 वर्ष होईल, त्यानंतर दुसरी मालिका केली मी, तीही संपली, अजूनही मला लोक राणादा म्हणूनच बोलतात. त्यामुळे ती पदवी दिलेली आहे मला त्यांनी, त्यामुळे चांगलं वाटतं. आणि मालिकेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बायको मिळाली. आता पुढचा प्रश्नाकडे येणार आहे, पण हा महत्वाचा प्रश्न आहे, हे सगळं जुळलं कसं? खरं सांगायचं तर मालिकेनंतरच खूप चांगले मित्र, कारण 5 वर्ष आम्ही एकत्र होतो, त्यामुळे एक कुटुंबच होतं तिथे. माझ्या या सगळं विचार डोक्यात आला नव्हता, पण माझी आई सारखी तिला विचारायची, हे मला नंतर कळलं. बरं. हो, की मला तू आवडतेस, तर तुला काय वाटतं, तर तीही तेव्हा असं करायची. पण नंतर असं आलं की आता मालिका संपली आहे हार्दिक, परत तू आता कुठेतरी मालिका घेशील, चित्रपट करशील, बाहेर होशील. आपण ही शूटिंगसाठी 3-3 महिने बाहेर होतो, त्यामुळे तू आता घरात आहेस तर पहिले लग्नाचा विचार कर, वय निघत चाललं. हा म्हणलं ठीक आहे बघू ना नंतर. तर मला म्हणाली आहे की एकदा बोलून बघ ना, आणि तेव्हा मला म्हणाले की मी तिला विचारले आधी एकदा, तू जरा एकदा बोलून बघ. म्हटलं माझ्याशी जेवढं ती बोलते ना तेही बंद करेल, प्लीज नको, नाही प्लीज माझ्यासाठी एकदा कर. आणि मी माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आईसाठी करतो, तर म्हणलं चला एकदा विचारून बघूया. म्हटलं असं असं आहे, तू मला ओळखतेस, मी तुला ओळखतो, माझ्या आईची इच्छा आहे की असं असं तिची, की आपल्या दोघांचं लग्न व्हावं अशी इच्छा आहे. ती म्हणते ठीक आहे, तू एकदा घरी येऊन बोल, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तू येऊन बोल घरी. मी असा विचार केला नाही लग्नाचा वगैरे. मग घरी येऊन मी बोललो, काकू असं असं आहे. म्हणजे ठीक आहे आम्ही विचार करतो. मग थेट डायरेक्ट 6 महिन्यानंतर तारखा झाल्या. डायरेक्ट 6 महिन्यानंतर, म्हणजे मी असं शूटिंगला चालत जात होतो, तर नवीन मालिकेचं शूट चालू होतं, तुझ्या माझ्या संसारात आणि काय, चालत जातोय आणि मला बोलले तू मेसेज वाचलास का? म्हटलं नाही. तू फोटो ओपन केलास का? म्हटलं नाही. जरा ओपन कर आणि फोन कर. ओपन केलं तसं 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 27 तारीख, 28 तारीख. बरं हे सगळं सांगितलं मला 20 तारखेला, आणि सांगितलं की पुढच्या 10 दिवसात साखरपुडा करायचा आहे म्हणून. असं होतं. तर तिची इच्छा होती की 3 तारखेलाच करायचं, कारण की तिचा जन्म अक्षय तृतीयेचा आहे. म्हणून मग 3 मेला साखरपुडा केला. पण आईने विचारलं नसतं तर तू विचारलं नसतं? नाही. ओ, तेवढी माझ्यात डेअरिंग नाहीये, कारण की खरं मग तेवढे काही गुण राणातले माझ्यात आहेत. हार्दिक पेक्षा राणादा हे नाव आवडतं का? होय. मग काही बदलायचा विचार? नाही बदलायचा विचार नाही ऑफिशियली? नाही नाही नको. प्रथा उलटी पण जनरली हा मला असं म्हणायचं की लग्नामध्ये आपल्याकडे अशी प्रथा होती की मुलीचं नाव बदलायचं, तर तसं काही तिच्या डोक्यात आहे का की तुझं नाव नाही लग्नात राणादा असं ठेवायचं? नाही मला नाही आवडत. मी तुला दा नाही म्हणणार, राणा असं ठेवायचं.
राणाची हाक मारेल. राणाची हाक मारा. नाही, खरं तर बदलायची गरजच नाही. लोकांनी ते ऑफिशियली करून टाकलेलं आहे की मलाच विचार तुमचं नाव असं विचारतात लोक. मला हार्दिक जोशी नाव आहे मला. अच्छा अच्छा, पण आम्ही राणादाच बोलतो, जाऊ दे. आता आमच्या इथे राणादा आलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ऑफिशियली करायची गरज नाही. लोकांनीच, प्रेक्षकांनी ते ऑफिशियली करून टाकलेलं आहे. पण हार्दिक नाव जर उच्चारलं कोणी तर वळून बघतोस का नाही बघत? नाही, बघतो. बघतो, अजून सवय आहे म्हणून. हार्दिक म्हणल्यानंतर कोणाला हाक मारता नाही ना? मला वाटतं या 2 वर्षात सवय झाली मला. पहिलवान असल्याचे काही तोटे आहेत का? नाही, तोटे असं नाही म्हणता येणार. नक्कीच आहार खूप जास्त असतो फक्त की म्हणजे एका ठिकाणी राहून जर आपण डाएट करतो, आपण डाएट म्हणतो त्याला, तर नक्कीच. कारण पहिलवानाचा आहार खूप मोठा आहे. म्हणजे माझा स्वतःचा आहार खूप मोठा होता. म्हणजे मी जेवताना माझ्या बाजूला कोणी नाही बसायचं, मी एकटा बसायचो. कारण की ते 1 किलो चिकन किंवा 1 किलो मटण किंवा दिवसाची 25 अंडी, 1 लिटर दूध, हा सगळा माझा आहार होता. म्हणजे मालिका सुरू असताना हे मी सातत्याने 5 वर्ष रोज करायचो. बापरे. आणि मग हे संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच करायचं. 7 नंतर मी काहीच खात नव्हतो. म्हणजे मालिकेसाठी मी 25 दिवसात 23 किलो वजन वाढवलं. त्यामुळे हा आहार मला बसून त्यांनी करून घेतलेला आहे. आणि आपल्याला पण हे द्यायचं कोण? म्हणजे मालिकेचे निर्माते द्यायचे का खर्च स्वतः? नाही, मी सांगितलं होतं निर्मात्यांना की प्लीज तुम्ही द्या, मला नाही जमणार हे सगळं करायला. त्यामुळे मला हे सगळं 5 वर्ष आमच्या प्रोड्युसरकडून सगळं मिळत होतं. वा. हो, तोटे पहिलवान असण्याचे प्रोड्युसरला तोटे ते होऊ शकते. लोकप्रिय मालिका बंद झाल्यावर वाईट वाटतं का? म्हणजे मी हे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. कारण की मालिका संपल्यानंतर मी मारही खाल्लाय बऱ्याच काकूंचा वगैरे. मालिका बंद केली, मालिका का बंद केली? म्हटलं आमच्या हातात नसतं ते. पण त्यांना मग समजावून सांगतो की एखादी गोष्ट सुरुवात झाली की त्याचा एक अंत असतो आणि पुन्हा नवीन गोष्ट सुरू होण्यासाठी काही वेळ असतो. त्यासाठी एखादी गोष्ट सुरू होऊन बंद होणं गरजेचं आहे. त्यांना मी ते पटवून देतो. पण हो, नक्कीच म्हणजे एक चांगली मालिका बंद होते याचा वाईटसुद्धा वाटतं, पण छानसुद्धा वाटतं की आता नव्याने पुन्हा आपण एक वेगळं आयुष्य सुरू करणार असतो. पण एवढं प्रेम केलं लोकांनी की त्यांनी तुला फटकेही दिले. हो, म्हणजे मला अभिज्ञा भावेच्या लग्नात मी असं जेवायला असा घास उचलला आणि मला मागून फटके पडले. कारण मालिका संपून 3च दिवस झाले होते आणि तिचं लग्न होतं. तर मी म्हणलं, का मारताय तुम्ही मला? कोणाला विचारून बंद केलीस तू मालिका? हो म्हटलं, मी का बंद करू? माझी म्हणजे नाही, तुझीच मालिका होती ना ती, राणाची मालिका होती. हो म्हटलं, होती, पण सगळ्यांची होती. चॅनल आणि प्रोड्युसर असतात, ते डिसाईड करतात आणि बंद करतात मालिका. मग सुरू करा ना परत. हो म्हटलं, झाले की सांगतो तुम्हाला. बरं, मी जेवू का आता? जेव जाताना भेट जरा. फॅन्सच्या कमेंट्सला रिप्लाय देतेस का? सगळ्या नाही, सगळ्या कमेंट्सला रिप्लाय द्यायला जमत नाही. आणि बरंच आपण प्रायव्हसी हे केलेलं असतं लॉक, त्याच्यामुळे बरेच मेसेजेसला पण प्रत्यक्ष उत्तर देणं खूप कमी होतं. पण काही फॅन्स आहेत किंवा असं ठराविक असं मी निवडून नाही ठेवले की ज्यांना मी उत्तरं देते. पण मला जेवढं जमतं तेवढं मी उत्तर देते, किंवा निदान मी लाईक तरी करते सगळ्यांच्या कमेंट्स की जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचेल की मी हे सगळं वाचलंय. तू स्पष्ट वक्ती आहेस म्हणून विचारतो की ट्रोलर्सच्या ज्या काही कमेंट्स असतात त्याला रिप्लाय करतेस का? हा प्रश्न नाही, त्याच्यातलाच एक भाग म्हणून विचारलाय. असं आहे ते, मी कमेंट करण्यापेक्षा हल्ली रिपोर्ट करून मी ब्लॉक करते. कारण मला असं वाटतं की ट्रोलर्स ना आपल्याकडे नाही आहेत. हे काहीतरी ज्यांना काहीच कामं नाही येत ना, ते उगाच ट्रोल करत सुटतात. कारण जे आपल्यावर खरं प्रेम करणारे आपली जी माणसं आहेत ना, मराठी माणसं असतील किंवा इतरही बाकी सुद्धा प्रेक्षक असतील, जे इतकं भरभरून आपल्यावर प्रेम करतात, मी त्यांना कमेंट्स करण्यापेक्षा इतकी छान, म्हणायला गेलं तर चांगली पण गोष्ट आहे, आपले फॅन्सच त्यांना रिप्लाय करतात. आणि मला दिसतं माझ्या कमेंट बॉक्समध्ये की ट्रोल केलेलं आहे त्याच्यावर माझे फॅन्सच उत्तरं देत आहेत. त्यांना ते इतकं हाणून पाडतात की ते करायची माझ्यावर वेळ येत नाही. पण मला जर का अगदीच एखादी कमेंट असह्य झाली तर मात्र मी पर्सनल मेसेजवर जाऊन मी मेसेज करून पूर्ण झाप. सिरियल कलाकाराला सिनेमाचे कलाकार कमी लेखतात का? नाही, माझा अनुभव बिलकुल असा नाही आहे. कारण आपण एकत्र काम केलं, मी इतकं कम्फर्टेबल कोणाबरोबर काम केलं नाही. आणि सिरियलमुळेच आम्हाला कदाचित सिनेमे मिळालेत. त्यामुळे असं नाही आहे,
मला असं वाटतं की हा समज तिकडनं आलाय किंवा ते काही लोक थोडेसे अलिप्त राहणं पसंत करतात. तर काही जे सिनियर ॲक्टर्स असतील ते अलिप्त राहणं पसंत करत असतील तर त्यामुळे हा कदाचित समज झाला असू शकतो की ते कमी लेखतात आणि बोलत नाही वगैरे. पण तो त्यांचा वेळ असतो, ती त्यांची स्पेस असते. तर मला असं वाटतं की तो गैरसमज आहे. मला म्हणजे मी सिनेमेही भरपूर केले, याच्यात मला कधीही कोणी कमी लेखलं नाही. उलट म्हणजे काही चांगलं करत असेल तर पोट भरून कौतुक केलंय आणि काही चुकत असेल तर सांगितलंय की हे बदल. तुझ्या स्पष्ट वक्ता स्वभावाचा तुला स्वतःलाच त्रास होतो का? अनेकदा होतो. काय झालं असं? कारण मला खूप स्ट्रेस येतो या सगळ्या गोष्टींचा, किंवा एखादी गोष्ट घडत असेल तर मला त्रास होतो आणि मग त्यातून मी व्यक्त होते. मला होतो त्रास. किंवा मी जर आज तुम्हाला काहीतरी स्पष्टपणे बोलून टाकलं तर तुम्ही काही दिवस माझ्याशी बोलला नाही तर त्याचा मला त्रास होतो. मला मान्य आहे की ते खरं आहे मी जे बोलतीये ते, किंवा मी मनापासून आणि प्रामाणिकपणे सगळं मोकळेपणाने बोलते. पण तो जो काही तेवढा कालावधी असतो तेव्हा त्रास होतोच मला. मला माहिती आहे याचा परिणाम चांगलाच होणार आहे, पण तेवढा त्रास. हिंदीत काम करून आल्यावर मराठीमध्ये वेगळी ट्रीटमेंट मिळते का? नाही, मला नाही अशी काही मिळाली. मला मराठीत आधीपासूनच जसं प्रेम करत होते तेवढंच प्रेम करतात. मराठीमुळे कदाचित मला हिंदीत खूप वेगळी ट्रीटमेंट मिळाली. वाईट नाही आहे, खूप चांगली. कारण काहे दिया परदेस बघून मला कास्ट केलं गेलं होतं एका हिंदी सिरियलमध्ये, आणि जे बाकीच्या हिंदी कलाकारांना ट्रीटमेंट होती त्यापेक्षा चांगली मला होती. तुला कधी बोल्ड फिल्मसाठी विचारलं आहे का? फिल्म नाही, वेब सिरीज साठी विचारलं होतं पण मी नाही म्हणते. बोल्ड होती म्हणून का वेळ नव्हता म्हणून? दोन्ही. आणि एखादी बोल्ड किंवा आपण काय म्हणू अशी भूमिका करण्यासाठी मी अजून तयार नाही असं मला वाटतं. आणि थोडासा मी माझ्या प्रेक्षकांचा विचार करते, कारण माझे जे फॅन्स आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांनी मला जसं पसंत केलंय ना तेवढं जास्तीत जास्त मी पोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना धरून भूमिका करण्याचा प्रयत्न करते आणि नशिबाने तशाच मिळतात. एखाद दुसरी बोल्ड भूमिका आली आहे माझ्यापर्यंत पण मला असं वाटलं की मी तयार नाही अजून आहे असं करायला, त्यामुळे मी नाही केलं. इंडस्ट्रीमध्ये पण राजकारण असतं का? राजकारणी उत्तर दिलंच ना. 50% आहे. काही बाबतीत आहे, काही बाबतीत नाही. मला कधीच कुठेच अनुभव आला नाही असा की राजकारण करून मला कुठल्या तरी गोष्टीपासून दूर ठेवलं गेलंय किंवा कधीतरी फायदा झालाय, असं काही नाही झालं माझ्या बाबतीत. खूप न्यूट्रल. नाहीतर मला असं खूप वाटत होतं 50% हो का वाटतं? काहींच्या बाबतीत घडतं असं ते म्हणतात म्हणून हो. माझ्या मित्रमैत्रिणी, माझ्या बाबतीत नाही घडलं, माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत घडत असेल ते त्यांच्याकडनं नकळतपणे बोललं जातं की यार इकडे खूप पॉलिटिक्स आहे. म्हणजे त्यापेक्षा काय म्हणू आपण वशिलेबाजी किंवा असं याकडे, पॉलिटिक्स म्हणण्यापेक्षा वशिलेबाजी किंवा एक ग्रुपिझम असं मी म्हणू शकते, त्याच्यात तेवढं होतं. पण माझ्या बाबतीत कधीच झालेलं नाही. राजकीय विश्लेषक ही सोयीस्कर भूमिका असते का? दोन्ही आहे बरं का उत्तर. थांबा. कुठल्याही पक्षाचं असेल तर हो, आणि कुठल्याही पक्षाचा भाग नसेल तर नाही. मग तुझा काय याच्यातला? आता मी पक्षात आहे त्याच्यामुळे हो. आणि जेव्हा मी पक्षात नसेन आणि मी स्वतंत्र राजकीय विश्लेषक असेल तेव्हा नाही. जसं आपण कलाकार म्हणून अनेक भूमिका बदलतो तसं राजकारणात सतत भूमिका बदलायला लागते का? भूमिका नाही, मतं बदलायला लागतं. भूमिका कशाला म्हणजे माझी भूमिका जी आधी होती तीच आत्ता आहे. भूमिका नाही बदलत, मतं बदलतात. पण मतांमुळेच भूमिका ठरते. पण मला माहिती आहे ना की मला हे हवंय, ते वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतं, तर ती पद्धत बदलू शकते, मतं बदलू शकतात, पण एम ते ध्येय ते हां. पक्ष बदलला तरी ध्येय तेच गाठायचं आहे. हो म्हणजे काय. वा 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 वा. आणि आता वेळ झाली. दादा बस थांबवा. हार्दिकला निरोप देण्याची. पण हार्दिक, तुझा आयुष्यातला एक मोठा चित्रपट आता पुढच्या 2 दिवसातच प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना काय सांगशील?
प्रेक्षकांना विनंती आहे की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही सिनेमा बघा. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या 2 भाषा आहेत या 5 भाषांमध्ये, आणि महाराष्ट्रात राहून आपण दोन्ही भाषांमध्ये चित्रपट बघा. मी तर म्हणेन सगळ्या भाषेत बघा, पण मराठी आहे पहिले मराठीत बघा, नंतर हिंदीत बघा, आणि तुम्हाला जर दुसऱ्या भाषा कळत असतील तर त्याही भाषेत बघा, कारण तो भारतभर सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. आणि नक्कीच का थिएटरमध्ये तर ही पायरसी वगैरे ही आपली जबाबदारी आपण थांबवली पाहिजे, कारण आपण सुजाण नागरिक आहोत भारताचे. आणि दुसरं म्हणजे जसं आमच्या कलाकारांवर तुम्ही प्रेम करता, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात, म्हणून आम्ही एवढ्या ताकदीने काम करू शकतो. सगळी टीमवर्क आमची एवढी ताकद लावून नवीन नवीन काय आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज प्लीज लवकरात लवकर हा चित्रपट तुमच्या समोर येणार आहे, तर चित्रपटगृहात जा आणि चित्रपट बघा, ही तुमच्या चरणी मी विनंती करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा हर हर महादेव या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळू दे आणि हा चित्रपट भारताच्या कानाकोपऱ्यात पोचून प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळू दे. याच बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला शुभेच्छा. आता तुला निरोप द्यायची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही बस तुझ्या स्टॉपला थांबवली आहे. तर मंडळी आता वेळ आली आहे रॅपिड फायर राऊंड खेळण्याची. बापरे, याचं कसं उत्तर देणार आहेस तुम्हाला हेच कळत नाहीये. ठीक आहे, तरी तुम्हालाच प्रश्न पडलाय का? चांगली मिसळ कुठली, नाशिक की पुणे? नाशिक. नाशिक सॉरी. का? काळ्या मसाल्याची झणझणीत मस्त मिसळ आणि पारंपरिक पद्धतीने भाकरी आणि मिसळ मी. आमच्याकडे मला रॅपिड फायर विचारलं गेलं आणि एका वाक्यात उत्तर द्यायला सांगितलं. मी दिलेलं त्यांनी परत मला प्रश्न विचारू नये. आवडतं फळ द्राक्ष की आंबा? द्राक्ष. चित्रपटातले आवडलेले छत्रपती शिवाजी महाराज चिन्मय मांडलेकर की शरद केळकर? शरद केळकर. जास्त जीव कोणावर चढलाय, शुभांगी गोखले की निवेदिता सराफ? बापरे, मी मार खाते घरी जाऊन. कोणाचे नाव घेतलं तरी मला एकीकडनं फटका बसणार. नाव तर घ्यायलाच लागणार आहे. शुभांगी चांसरकर. असं ना, शुभांगी गोखले की निवेदिता सराफ? दोन्ही माझ्या मानलेल्या आहेत. म्हणजे शुभांगी मावशी सिरियल मध्ये आई होती, पण तिने तशीच माझी काळजी घेतलेली आहे. मुंबईत असताना ती ती माझी पालकच आहे. निवेदिता ममा म्हणजे ती मानलेली आईच आहे, त्यामुळे माझी खरी आई. तर आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. सायली, तू खूप प्रवास केलास, नाशिक मुंबई, आणि या प्रवासात तू आता तुझ्या गाडीनेच प्रवास करतेस. पण तू जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास केलास तर तुझ्या शेजारच्या सीटवर कोण येऊन बसतं याच्यावर तुझा कंट्रोल नसतो, बरोबर? रेल्वेने असेल किंवा बसनी असेल, कोणी येऊन बसू शकतं. कदाचित ते तुझ्या बरोबर तुझ्या आयुष्यभर असतात, किंवा कदाचित तेवढ्याच प्रवासापुरता तुमचा संबंध असतो आणि ते उतरून जातात, तू विसरून जातेस. तर ही तुझ्या बाजूची सीट आहे ती आत्ता रिकामी आहे. तर या सीटवर आम्ही असं कोणीतरी आणून बसवणार आहोत जे तुझ्या प्रवासात तुझ्या बरोबर असणार आहेत, आणि तू त्यांच्याबरोबर काय गप्पा मारतेस ते आम्हाला बघायचं आहे. खरं आणून बसवणार. तुला दिसेल मागे फोटोमध्ये कोण आहेत ते. तर बघूया की पहिला प्रवासी कोण आहे. कोण आहेत ते? नाव तर घे. उखाण्यात वगैरे नाव घे. नाही, उखाण्यात नको, नुसतं नाव घे. आम्हाला सांग कोण आहेत ते, सगळ्यांना नाही माहिती. विजय देवरकोंडा. राजाला काय झालं एवढं? मोठ्यांदा घे, म्हणजे नाही कळलं. विजय देवरकोंडा. विजय देवरकोंडा. विजय देवरकोंडा असं त्यांचं नाव आहे. मग ते बाजूला बसलेत. अरे बापरे, मी काहीच करणार. मी असा हात धरून झोपून जाईल प्रवास करा. काय म्हणजे? हाय विजय, मी असं डोळ्यात नाही बघू शकत आता, पण मी खूप मोठी फॅन आहे तुमची, आणि मी पुढच्या काही काळात तेलुगू शिकणार आहे तुमच्यासाठी. आणि ऑफकोर्स मला साऊथ इंडियन फिल्म्समध्ये काम करायची खूप इच्छा आहे म्हणून सुद्धा, पण स्पेशली तुमच्यासाठी पण शिकणार आहे. आणि एक छोटीशी गोष्ट की मी सोशल मीडियावर तुम्हाला एक मेसेज पाठवला होता आणि ज्याला तुम्ही लाईक पाठवला, तो दिवस माझ्यासाठी खूप ग्रेट होता. आणि मला खरंच खूप मनापासून आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. आणि आय विश खरंच आपण असा एकत्र प्रवास करू. पर थँक्यू. तू स्पष्ट वक्तीयस, तू कॉलेजमध्ये अनेक लोकांना प्रपोज केलंयस. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय देवरकोंडाला आय विश.
करू शकतेस. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. थँक्यू. बघूया पुढचा प्रवासी कोण आहे. अरे बापरे, कोण आहे? राजसाहेब ठाकरे, शेजारी बसलेत तुमच्या. माननीय स्वरराज श्रीकांत ठाकरे. आधी जय महाराष्ट्र. आणि मी खूप मनापासून तुमचा आदर करते. तुमचे विचार मला खूप आवडतात. आत्ता ते कदाचित जगाला पटत नसतील राजकाका, पण मला माहिती आहे की काही काळानंतर प्रत्येकजण हे म्हणेन की राजसाहेब जे म्हणत होते ते बरोबर होतं. आणि हे एक राजकीय विश्लेषक म्हणून पण मला अनेक वेळा वाटतं की तुम्ही जे आधी विचार मांडता ते म्हणजे काही काळानंतर खरे होतात, पण तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मला तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. आणि मी तुम्हाला भेटू शकले आहे, तुमच्याबरोबर काम करू शकते आणि असंच मला काम करत राहायचं आहे तुमच्याबरोबर. तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुम्ही जसे आहात तसे राहा. मला खूप आवडतं. बघूया पुढचा प्रवासी कोण आहे. हे संजीव, म्हणजे सायली संजीवचं. थांबूया का? 2 मिनिटं. मी हा शो बघते खूप, त्याच्यामुळे मला माहिती होतं की हे असं कधीतरी घडेल माझ्याबरोबर, पण मी असं खूप प्रयत्न करायचा की नको, बाबांचा फोटो नको. त्यांनीच दिलेल्या गाडीत मी प्रवास करते. सॉरी. काही नाही, मला फक्त एक मिठी मारायची घट्ट. आणि खरं तर हा प्रवास खूप वेळ चालू राहायला हवा होता, असायला हवा होता. आणि बस काही नाही, मला तुम्हाला खूप खूप घट्ट मिठी मारायची आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. आणि आजही माझ्या प्रत्येक प्रवासात तुम्ही माझ्या बरोबर आहात. मी अरे तुरे म्हणायचे, त्यामुळे मी आत्ता अरेच म्हणेन. संजू, तू माझ्या बरोबर आहेस आणि तू दिलेल्या गाडीतच मी प्रवास करते, त्यामुळे माझ्या बाजूची सीट कायम रिकामी असते, ती तुझ्यासाठी असते. आणि मला माहिती आहे की तू कायम त्या सीटवर बसलेला असतो आणि तसंच कायम माझ्या बरोबर राहा. सो हा प्रवास सुरू राहील. ते सोडून नाही गेलेत, त्यामुळे मी काही बोलू नाही शकत. बस आय लव्ह यू. एखाद्या माणसाची इच्छाशक्ती किती तगडी असते ते तुझ्या वडिलांकडे बघून नेहमीच कळलंय. पैठणीचं शूट चालू असताना त्यांनी तुला सांगितलं होतं की याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार. हो, पैठणीचं मला वाटतं एक असं छोटंसं टीझर सारखं आम्ही प्रदर्शित केलं होतं AB आणि CDच्या प्रीमियरला. ते AB आणि CD बघून तर ते रडलेच होते. ते कधी आयुष्यात त्यांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमे बघितलेले नाही आहेत, ते फक्त माझे सिनेमे येऊन बघायचे. आणि ABCD बघताना पैठणीचं सगळं दिसलं, तर त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पैठणीला नॅशनल मिळणार आहे. मी म्हटलं बाबा प्लीज असं काही बोलू नका, तुम्ही उगाच मला अपेक्षा. मी लगेच वी स्टार्ट ड्रीमिंग, म्हणजे आपण लगेच स्वप्नात रमतो. आणि मग मी असं इमॅजिन करायला लागले की हो यार मिळालं तर काय होईल वगैरे वगैरे, मी काय बोलेन इथपर्यंत इंटरव्ह्यूजमध्ये माझा सुरू होऊन जातो प्रवास. तर मी खूप चिडले होते. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त तो मिळाला असं वाटायला लागलं मला, कारण 22 जुलैला मिळाला, 26 जुलैला त्यांचा वाढदिवस असतो. आणि मी फक्त रडत होते आणि मी त्यांचा फोटो असा धरून बसले होते काही वेळ. इथे आलेल्या प्रत्येक महिला वेगवेगळ्या अडीअडचणींमधनं प्रवास करत असतात. प्रत्येकीचं आयुष्य वेगळं असतं. सायली एक सेलिब्रिटी म्हणून इथे आली आहे, पण ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आणि तिचा हा वडिलांच्या आजारपणातला प्रवास मी बघितला आहे.
तिचं वडिलांबरोबरचं नातंही मी खूप जवळनं बघितलं आहे. आणि एखाद्या बापाला आपल्या मुलीचा लेकीचा अभिमान वाटावा इतकी सेवा आपल्या वडिलांची सायलीने त्या काळात केली होती. तिच्या वडिलांचं आणि तिचं नातं हे विलक्षण गोड नातं होतं. इतका विश्वास, इतकं प्रेम, इतकी आपुलकी आपल्या लेकीविषयी त्यांना होती. आणि मला असं वाटतं की कुठल्याही आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये जसं नातं असावं तसं त्यांचं नातं होतं. आज वडील तिचे प्रत्यक्ष जरी नसले तरी आशीर्वाद रूपी ते कायम तिच्याबरोबर असणार आहेत. हर हर महादेवचं शूटिंग झालं तेव्हा वडील होते. त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स पाहिले होते चित्रीकरणाचे. तू सईबाईंच्या रूपात कशी दिसतेस हे त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी त्यांचे आशीर्वादही तुला दिले होते. मला असं वाटतं की आता रिलीज होणार आहे तेव्हा मला खात्री आहे की तुझे वडील नक्की तुझ्या आजूबाजूला असतील आणि त्या चित्रपटावरती होणारा सईबाई म्हणून तुझ्यावर होणारा सगळ्या कौतुकाचा वर्षाव बघून तेही मनातल्या मनातनं खूप त्यांना कौतुक वाटणार आहे, तुझा अभिमान वाटणार आहे. तुझ्यावरचं प्रेम तसंच आहे, त्याच्यात काही तुझं कौतुक झालं म्हणून ते वाढणार नाही, कारण तुझं कौतुक होत नव्हतं तेव्हाही प्रेम होतं आणि आताही प्रेम असणार आहे. पण आपल्या मुलीचा त्यांना नक्की अभिमान वाटेल असं काम तुझ्या हातनं या चित्रपटात झालंय. आतापर्यंत आपण तुझ्यावर गप्पा मारल्या, तुझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या आणि आता वेळ आहे तुला या बसच्या प्रवासातनं निरोप देण्याची. पण त्या अगोदर हा बसचा प्रवास घडतोय त्याचं निमित्त आहे हर हर महादेव या चित्रपटाचा रिलीज, त्याचं प्रदर्शन. आणि ते पुढच्या 2 ते 3 दिवसातच दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 5 भाषांमध्ये होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल सईबाई तुला कशा सापडल्या ह्याचं उत्तर आपलं तसंच राहिलं आहे, तर तेही सांग आणि या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनाही पुन्हा आवाहन कर. सईबाई कशा सापडल्या मला नाही माहीत, कोणाला सापडू नाही शकत त्या. कारण महाराज असतील, सईबाई असतील किंवा ही इतकी थोर माणसं आहेत की ती अशी कोणाला सापडू नाही शकत. म्हणजे तुम्ही ठरवून सुद्धा एकही गुण त्यांच्यातून घेऊ शकता की नाही मला जरा प्रश्न पडतो, कारण ते इतकं थोर व्यक्तिमत्व आहे. त्या कशा होत्या हे इमॅजिन करून करून किंवा लोकांकडनं ऐकून ऐकून ते काम करण्याचा प्रयत्न मी छोटासा केला आहे. त्यातही मी किती सफल आहे मला माहीत नाही. माझं नशीब आहे की सईबाईंची भूमिका मला करायला मिळाली. त्यासाठी मी अभिजित थँक्यू पण नाही म्हणणार तुला. म्हणजे मला नाही माहिती मी यासाठी तुझे किती आभार मानू आणि काय मी तुला म्हणू. आमचे निर्माते, झी स्टुडिओज सगळेच आणि अर्थात तुम्ही, या सगळ्यांमुळे सईबाई तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यासाठी मी सगळ्यांना भरपूर प्रेम, कारण मी आभार नाही मानू शकत. हे सगळे हक्काची माणसं आहेत माझ्या. आणि त्याच हक्काने मी तुम्हाला सांगते की हा चित्रपटगृहात जाऊनच बघा, कारण जेवढं भव्य स्वप्न महाराजांनी पाहिलं होतं स्वराज्याचं, तेवढंच भव्य स्वप्न हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जसं मी मगाशी म्हणाले की प्रामाणिक काम केलं की सक्सेस आपोआप मिळतो. मला खात्री आहे की या सिनेमाला 100% सक्सेस मिळणार आहे, हाऊसफुल होणार आहे, लोकांचं भरभरून प्रेम मिळणार आहे. त्यामुळे मी काही आव्हान करूच इच्छित नाही. मला खात्री आहे की तुम्ही बघणार आहात आणि मी त्याच हक्काने तुम्हाला सांगते की तुम्ही आजवर आमच्यावर इतकं प्रेम केलं, याहून थोडं जास्त प्रेमाची अपेक्षा आहे. कारण सईबाई आहेत, महाराज आहेत, बाजीप्रभू आहेत आणि सगळे आपले मराठी मावळे आहेत आणि ज्यांच्यावर तुम्ही आत्तापर्यंत प्रेम करत आलात तेच आता चित्रपटगृहात दाखवण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही जाणार. मी हक्काने तुम्हाला सांगते की तुम्ही प्लीज जा, एकटे जाऊ नका, सगळ्यांना घेऊन जा. ज्यांना मराठी येत नाही असं कोणी नसावं आता, पण ज्यांना येत नाही त्या सगळ्यांना घेऊन जा चित्रपट बघायला, कारण त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कारण इतर 5 भाषांमध्ये आपण प्रदर्शित करतोय. त्यामुळे मला असं नाही वाटत भारतात कोणीही असं असेल की जो हा सिनेमा बघणार नाही. मी माझ्या वतीने तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि हक्काने सुद्धा सांगते, प्लीज हा चित्रपट हे भव्य स्वप्न आमचं आहे ते तुम्ही पूर्ण कराल. आत्तापर्यंत आम्ही केलंय, याला पूर्णत्व तुम्ही द्याल. त्यामुळे आता रिलीज होतोय, प्रदर्शित होतोय आणि दिवाळीचा माहोल आहे, तितक्याच जल्लोषात हा सिनेमा साजरा होईल असं मला वाटतं. नक्कीच या दादा, बस थांबवा. अच्छा, तुझ्या गप्पांचा प्रवास आता इथे थांबतोय, पण तुझ्या आयुष्याचा प्रवास असा सुरळीत चालू राहणार आहे.
अनेक वेगवेगळे सिनेमे तुझ्या आयुष्यात येणार आहेत, पण आत्ताचा हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा हर हर महादेव लवकरच दिवाळीच्या दिवशी हा प्रदर्शित होतोय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. कारण पहिला मराठी चित्रपट आहे जो 5 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय, मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड. तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून हा चित्रपट बघा. शिवछत्रपतींचं चरित्र पोहोचवणारा हा चित्रपट आपण सगळ्यांनी आवर्जून बघितला पाहिजे. चित्रपट पाहाच, पण त्याचबरोबरीने दिवाळीच्याही तुम्हाला ॲडव्हान्समध्येच मनपूर्वक शुभेच्छा. सायली, बस थांबलेली आहे नाशिकच्या जस्ट अलीकडे होता पण कसारा घाट, पण तिकडनं तू जाऊ शकतेस. पायी जाऊ मी. पायी जाऊ शकतेस. या हर हर महादेव. हर हर महादेव. तर म्हणजे प्रवास इथेच थांबूयात. हॅपी जर्नी. बस बाय बस.